3-4 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वस्तू हातात लागली होती, म्हणून मुलांची एक्साइटमेंट काहीतरी वेगळ्याच लेवलला गेली होती. गिफ्ट आणल्याबरोबर त्याची अनबॉक्सिंग सुरू झाली आणि त्यात हा आमचा एक पिल्लू मधातच लोडबोड करत होता, जसं काही याच्यासाठी ते आणलं आहे. असा मॉडेल, असा डिझाईन आणा म्हणून फोटो तर यांनीच पाठवली होती, पण आल्याबरोबर ते बघायची एक्साइटमेंट बघा यांची. दोघेही जण हातात कटर घेऊन तयार होते. फायनली घरची पुरुष मंडळी दिल्लीला गेली होती आणि यांनी त्यांना तिकडून हे हॅवबोर्ड घेऊन यायला सांगितलं होतं. हॉवरबोर्ड अनबॉक्सिंग झाल्या त्याच्यावरची ट्रेनिंग सुरू झाली, बॅलन्स करणे सुरू झाली आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटातच दोघेही ट्रेन झाले. लिओ पण बघतोय जिजूंनी काय आणलंय ते. आणि आमच्या घरवेल महाराजांची थर्मोकॉलच्या कचऱ्यासाठी धडपड सुरू आहे. बॅलन्स करता आल्यावर या दोघांचं होतं की मामी बघा कोण फास्ट चालवत होते. तेवढी तर मी भी करतो बेटा, एवढा तर नाटक करूच नको. मामी माझ्या शूट घ्या आता. येस मामी सांग आता कोणाचा लंबा जाते म्हणजे जास्त. हा तेच. किरण काय म्हणजे दूध घेऊन जा. इंदिरा कधी आला म्हणतो. So winner is as I said at the time of going away he was fast and at the time of coming here he was fast, so both of you are winners. मारी ना गाइस पडली आहे successful try. काल तुम्हाला मी आमचं किचन गार्डन दाखवलं होतं, त्याच्यात छान काढले आले आहेत, तर त्याचीच आम्ही आज हार्वेस्टिंग केली आहे. आणि बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. गार्डन बघा किती छान दिसतंय, ते हिरवगार. रात्रीच्या जेवणात मी बनवत आहे आज दाल पालक, ज्याच्यामध्ये मिक्स डाळ टाकणार आहे. तर त्यात आहे मसूर, तूर, मूग आणि शेंगदाणे. मिक्स डाळ वापरल्याने जे प्रोटीन प्रोफाईल आहे ती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करायला मदत होते आणि बेटर प्रोटीन आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे कोणतीही डाळ बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे डाळ मिक्स करणे बेनिफिशियल आहे. संगीता तर त्यांच्यासाठी मिलेट्स बनवत आहेत आणि माझं सगळं डाळ एकत्र करणं सुरू आहे, इकडून तिकडून शोधून.
कितीही व्यवस्थित जरी मांडून ठेवले डबे तरी त्याचा पसारा होतोच. एक वस्तू काढली की दुसरा डबा इकडून तिकडे हलवा, त्याच्यात पूर्ण कचरा होऊनच जातो. थोड्या दिवसाच्या आधीच मी किचन पूर्ण अरेंज केली होती, पुन्हा आता ते मेसअप झालं आहे. आधी सगळ्या डाळी धुवून ठेवल्या, भिजत ठेवल्या ते एका भांड्यामध्ये, आणि दुसरीकडे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, ज्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा आणि मिरची. तुम्हाला हिरवी आवडत असेल ते घालू शकता, पण मी लाल तिखटाचं बनवणार आहे. आणि पालक चिरून घेतली आहे. सगळं एकत्र कुकरमध्ये लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की छान फोडणी द्यायची आपल्या वरणाला. भात बनवताना तांदळामध्ये पाणी आधीच जास्त घाला शिजवताना. ते उकळल्यानंतर जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी ठेवून पूर्ण बाहेर टाकून द्या, जेणेकरून भात छान मोकळा होतो आणि पूर्ण स्टार्च त्याच्यातलं निघून जातं. आज चपाती बनवायचं टेन्शन नव्हतं, कारण ऑलरेडी खूप साऱ्या चपात्या होत्या उरलेल्या, तर त्याच गरम करून खाल्ल्या जातील. तर ही आहे पालक दालची तयारी. आणि इकडे भात पण छान वाफ आली होती, तर मी त्याला बंद करून घेतलं. इकडे मिलेट शिजत आहेत. कुकर झाल्यानंतर मी वरणाला फोडणी देत आहे. तर फोडणीसाठी जो तेल घातलेला होता भांड्यामध्ये, त्याच्यातच दही मिरच्या तळून घेतल्या, कारण वरण असलं तर दही मिरची तर लागतेच, त्याच्याशिवाय जिभेला कुठे टेस्ट येणार आहे. वरण, भात, लोणचं, दही मिरची आणि पापड, बेस्ट कॉम्बिनेशन. तिकडे मी बघितलं कुकर थंड झाल्यानंतर की डाळ शिजली आहे का. तेल तापल्यानंतर त्यात जिरं मोहरी घालून घेतली. आणि जिरं मोहरी झाल्यानंतर आपण फोडणी घालताना जो लसूण घालतो तो ठेचून घालण्याऐवजी तुम्ही किसून घाला. जे आपण अद्रक ज्या किसणीने किसतो त्यानं किसून घ्यायचे 5-6 पाकड्या लसणाच्या. वरणाला खूपच छान टेस्ट येते, खूप छान फ्लेवर येतो आणि कमी पण लागतं लसूण, पण टेस्ट त्याची भारी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. लसूण घातल्यानंतर आपला कढीपत्ता घालायचा, त्याच्यानंतर 1 चमचा आपण वरण शिजवलं आहे ते घालून घ्यायचं आणि झाकण बंद करून घ्यायचं. त्याच्यानंतर उघडल्यानंतर तिखट आणि मीठ घाला आणि पूर्ण वरण टाकून द्या. आणि मग उकडी आल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर म्हणजे सांबार पेरा. अशी फोडणी खूप छान बसते आणि वरणाला टेस्ट खूप छान येते. काम करते हुए और इनका बच्चा शुतुरमुर्ग, ये हमारी दाल. जेवण वगैरे झाल्यानंतर हा घरवील लाऊवंशच्या रूममध्ये खेळत होता आणि त्यांना झोपायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी शाळा होती. त्याला त्याचे पप्पा त्यांच्या रूममधून घेऊन आले तर रडायला लागला. खेळायचं आहे त्यांच्यासोबत. मी याला झोपायचा ट्राय करत होती, पण रूममध्ये खूप रडत होता म्हणून त्याचे बाबा याला हॉलमध्ये घेऊन आले. तिथे त्याची मस्ती सुरू होती. जवळपास 1-1.5 तास तो खेळला, 12:30-1 वाजतापर्यंत. झोपला होता ना सायंकाळी, म्हणून आता झोपत नाही. तर एवढंच होतं आजच्या व्लॉगमध्ये. याची मस्ती जर सुरूच राहणार आहे. भेटूयात आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.